नमस्कार मित्रांनो, कायदा मित्रच्या अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे. आज अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतोय. हा मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी याची गरज पडणारच आहे त्या माहितीची. त्यात काय तर कधी कधी किरकोळ भांडणं होतात, कधी कधी गंभीर स्वरूपाचे सुद्धा गुन्हे घडतात आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर एक पार्ट येतो ज्यामध्ये पोलीस केस होती किंवा FIR ज्याला आपण म्हणतो. पण FIR झाल्यानंतर FIR मध्ये तुमच्यावरती कुठले कलम लावण्यात आलेले आहेत, सध्या FIR ची प्रोसिजर कुठपर्यंत आलेली आहे, किती जणांना आरोपी करण्यात आलेले आहे, ही सर्व माहिती तुम्हाला एका ठिकाणी मिळणं हा तुमचा अधिकार आहे. पण बहुतेक वेळेला ते मिळत नाही, पोलीस तसं सहकार्य करत नाही. तर अशा वेळी काय करा, हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यामुळे सेव्ह करून ठेवा. सांगतोय पुढचा पार्ट. गुगल प्ले स्टोअरला जाऊन E-कोर्ट्स ॲप डाउनलोड करा. E-कोर्ट ॲपमध्ये केस स्टेटस नावाचा एक टॅब असतो, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केलं की त्याच्या पुढचा एक पार्ट येतो, सर्च बाय FIR नंबर किंवा CRN नंबर. जर तुम्हाला FIR ची कॉपी मिळाली असेल तर त्यात असतं, जर FIR ची कॉपी मिळाली नाही तर त्यामध्ये सर्च बाय पार्टी नेम असं एक पार्ट येतो किंवा एक टॅब येतो, त्यावरती क्लिक करायचा. पार्टी नेम मध्ये तुमचं स्वतःचं नाव जे सरकारी कागदपत्रांवरती आहे, जसं की आधार कार्डवरती, ते मेन्शन करायचं. तुमचा राज्य, जिल्हा, तालुका तिथं मेन्शन करायचा आणि सर्च करायचं. याच्यानंतर एका मिनिटातच तुम्हाला सर्व माहिती एकाच टॅबमध्ये उपलब्ध होते, जसे की तुमच्यावरती सध्या कुठल्या कुठल्या कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत, सध्या केसचं स्टेटस काय आहे, ही सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल तुम्हाला. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी कायदा मित्राला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू सो मच.